काल माझा हरतालिकेचा उपवास होता, म्हणून आज गणेश चतुर्थीच्या दिवशी खूप भूकही लागली होती आणि इतरही कामं घरात होते. त्यामुळे आज रेडीमेडच मागवावं लागलं जेवणासाठी. मग आजचा मेनू होता वरण, बट्टी, साजूक तूप, घोटलेल्या वांग्याची भाजी, कुरडई, पापड, लोणचं असा काहीसा मेनू होता आज. आणि आज अद्विकाची मैत्रिणीही आली होती, कारण तिला वरणबट्टीचं जेवण खूप आवडतं. शिवाय तिची मम्मीही घरी नव्हती. मग अद्विका म्हणाली, मम्मा तिला बोलव का ग आपल्या घरी? म्हटलं हा बाई बोलव. असंही वरण, बट्टी आणि घोटलेल्या वांग्याची भाजी ही आपली खानदेशची प्रख्यात आणि प्रसिद्ध डिश आहे, किंवा आवडता रुचकर पदार्थही आहे. अद्विकाला करायची होती व्लॉगिंग. तिने माझ्याकडनं माईकही घेतला, पण तिच्या नंतर लक्षात आलं की तिने माईकच ऑन केला नव्हता. जेवणं वगैरे आटोपली, पण म्हटलं अरे, दरवेळेस व्लॉगिंग मी करते, व्हिडिओ मी काढते आणि मीच का नाही येते बरं व्हिडिओ. म्हणून म्हटलं चला आता एक छोटीशी क्लिप आपलीही टाकावी. तर सहसा 7 ते 8 वर्षामध्ये दात पडायला सुरुवात होते, दुधाचे दात पडायला सुरुवात होते. पण अद्विका आताशी 6 वर्षाची पण पूर्ण कंप्लीट नाही आहे, तरी तिचे दात लवकर हलत आहे आणि नवीन दात येण्यास सुरुवात होत आहे. संध्याकाळी छान सुबक रांगोळी काढण्याचा प्रयत्न केला, पण त्यातही ब्रुनो आणि ऑस्करने माती खाल्ली. कारण मोबाईल घेण्यासाठी मी घरात गेले आणि म्हटलं फोटो काढू थोडासा, रांगोळी इतक्या मेहनतीने काढलेली आहे. तोपर्यंत ब्रुनो ऑस्करने असा काहीसा थोडासा त्यात पाय वगैरे उमटवली आणि तिला पुसण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर देवाऱ्याचे साफसफाई वगैरे झाली होती. देव घासून धुवून पुसून वगैरे सगळं झालं होतं. मंदिर पुसलं गेलं होतं, फुलहार वगैरे पूजा झाली होती. पण बाय द वे मला फिल्म करायला, शूटिंग करायला टाइमच मिळाला नाही, तर ती क्लिप काय ॲड करता आली नाही. संध्याकाळी अद्विका घरी आली, तिचे केसांची मालिश वगैरे केली, तिला हेअर मसाज वगैरे दिला. त्यानंतर म्हटलं मोदक करायला सुरुवात करूया. मोदकाचे काम हाती घेताच लगेच अद्विका काय मागे राहणार आहे का? लगेचच उठली मॅडम आणि छोटी चाळणी छोटी किसणीही घेऊन आली आणि म्हणाली, मम्मा ही तू घे आणि ही मोठीवाली मला दे, त्याच्याने मी किसते. त्यानंतर ती खेळायला गेली. मी मोदकाची तयारीची सुरुवात करत होती. इथं मी 1 वाटी खोबरं आणि समप्रमाणात, म्हणजे जितकं खोबरं आहे त्याच प्रमाणात गुळही घ्यावा, इलायची आणि थोडंसं जायफळ घेतलं आहे. कढईत 2 चम्मच साजूक तूप घ्यायचं आणि खोबरं त्यावर थोडंसं मंद आचेवर परतवून घ्यायचं. मी काही मोदक एक्सपर्ट नाही आहे, मी पण व्हिडिओ वगैरे बघून शिकले आहे. मोस्टली माझे 90% मोदक छानच होतात. आता 90% यासाठी म्हणत आहे कारण की 10% पैकी म्हणजे 1-2 मोदक माझे तुटतात, किंवा काही मोदक तडे जातात. त्यातनं सारण उकळ घेत असताना त्यातनं सारण बाहेर पडतं. म्हणून 90-95% मोदक छान येतात. आणि विशेष म्हणजे दिसायला ते कसेही असले पण अतिशय रुचकर लागतात. आणि हे माझे घरचेच सांगतात. व्हिडिओच्या लास्टला मी त्यांचे रिॲक्शन दाखवेल की मोदक वगैरे कसे लागले. तर मी ज्या वाटीने तांदळाचं पीठ मोजलं होतं त्याच वाटीने पाणीही घ्यायचं. म्हणजे मी 2 वाटी तांदळाचं पीठ घेतलं तर त्याच वाटीने 2 वाटी पाणी घेईल. त्या पाण्याला उकड येऊ द्यायची. त्यानंतर थोडंसं चवीनुसार मीठ टाकायचं. त्यात आपलं कोरडं पीठ टाकायचं तांदळाचं. त्यानंतर उकड आल्यानंतर झाकण ठेवायचं. झाकण ठेवल्यानंतर 2 मिनिटं मंद आचेवर त्याला वाफू द्यायचं. इथं सार्थक टेनिस खेळून आला होता आणि त्याला असं वाटलं मोदक तयारच आहेत, म्हणून त्याची घाई चालू होती. आणि 10 मिनिटं उकळ आल्यानंतर 2 मिनिटं उकळ आल्यानंतर 10 मिनिटं त्याला तसंच वाफेवर झाकण ठेवून द्यायचं. कणिक थोडं थंड झालं, कोमट झालं तर त्याला हाताने मस्तपैकी मळून घ्यायचं. आणि मोस्टली असं लाटण्याने त्याला, म्हणजे तडे नको जायला म्हणून असं छानपैकी थोडंसं साजूक तूप घ्यायचं. आणि ही जी कॅरी बॅग आहे ही कालचे लाडूंची बॅग आहे, म्हणजे राजगिऱ्याच्या लाडूंची. ती काही घाण नाही आहे, तिला छान पुसून घेतली आहे. त्यानंतर अशी काही पोळी तयार करायची. माझ्या मते जे सारण आहे त्याचे असे गोल गोल लाडू बनवून ठेवायचे, कारण सारखं आपण हात टाकतो त्यात आणि परत जे चिकट हात त्या पांढऱ्या पिठाला लागतात आणि मोदक थोडे काळवंटलेले वाटतात. त्यापेक्षा एकसारखे लाडू तयार करून घ्यायचे. आणि मी अशा पद्धतीने
म्हणजे तुम्हाला ही पद्धत दाखवत आहे. मी डायरेक्टही करते आणि आपल्याला जर परफेक्ट असं पाहिजे असेल तर आपण असं वाटीचा मापही घेऊ शकतो. आणि हे झाले आहे माझे मोदक. मी जास्त फिल्म केलेली नाही आहे, कारण की मोदक बनवताना मी सारखा मोबाईल वापरत नाही, कारण मोबाईलवर खूप धूळ असते, घाण असते, जम्स असतात आणि ते मोदक बनवताना मला सारखं सारखं फिल्म करायला काही आवडत नाही. देवाला नैवेद्य दाखवला. मोदक अद्विकाला खूप आवडले. थम्स अप करू का डाऊन करू तिला ते कळत नव्हतं, पण सार्थकला खूप छान आवडले. आणि हे आहे माझे मोदक आणि गणपती बाप्पाला नैवेद्य दाखवलं गेलं. तुम्हालाही गणेश चतुर्थीचा खूप खूप हार्दिक शुभेच्छा. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. मी वेळेवर व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न करत जाईल आणि माझी ही सुरुवातच असल्यामुळे जास्त मला व्लॉगिंग करता येत नाही. तर गणपती बाप्पा मोरया आणि सुखी रहा, आनंदी रहा.